हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण इथे पाणीपुरीचे पाणी आणि रगडा पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे सफेद वाटाणा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण इथं धना पावडर, काळी मीठ, जिरा पावडर आणि इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे। त्यानंतर हळद आणि थोडं पाणी टाकले आहे। हे चांगलं मिक्स करून आपण हे साईडला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण इथे गूळ घेतलेला आहे, नंतर चिंच टाकली, त्यामध्ये खजूरही टाकलेली आहे। त्यामध्ये पुन्हा धना जिरा पावडर टाकायचे, मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकल्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आणि पाणी टाकून मिक्स करायचं। पाणी जास्त टाकायचं नाही। हे आपण आता सगळं दोन्ही कुकरला लावणार आहोत की जेणेकरून आपलं लवकर होईल। आपण ह्याच्यावरती बटाटेसुद्धा लावू शकतो। त्यानंतर हे मी चिंचेचं पाणीचं काढलेलं आहे। वाटाणाही चांगला शिजलेला आहे। हे आपण चिंचेचं पाणी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि असं चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायचं। हे अशा प्रकारे चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे। इथे वाटाणाही चांगला शिजलेला आहे आपला। आपण यामध्ये बटाटा टाकून घेऊया, चांगलं स्मॅश करायचं। इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडी हळद, थोडंसं मीठ टाकूया। हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे आपला रगडा तयार आहे। तिखट पाण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची हे वाटून घेऊन एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये आपण हे थंड पाणी टाकायचं। चांगला मिक्स करून मीठ, पाणीपुरी मसाला, चाट मसाला टाकायचा त्याच्यामध्ये। चांगला मिक्स करून बुंदीवरून टाकूयात आणि इथे आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे। आणि याच्यात थोडंसं चिंचेचं पाणी टाकायचं। मस्तपैकी असे रगडा, तिखट पाणी, गोड पाणी आपल्या इथे तयार आहे। प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा। थँक्यू।